नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील MS स्मार्ट फार्मिंग यूट्यूब चॅनल आणि शंकर पाटील उमाडे फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत आपले मुखेडचे जे हवामान तज्ज्ञ आहेत शिवाभाऊ चिवळे यांच्या स्वतःच्या शेतामध्ये आलेले आहोत. यासाठी मी आज हे व्हिडिओ घेऊन येत आहे की आता इथून जे आहे ते वातावरणामध्ये कशा पद्धतीने राहील का, कारण की सर्वांचे गहू, हरभरा, हळद हे आता काढणीसाठी आलेलं आहे. बरेच शेतकरी आता परेशान आहेत, त्यांना आता टेन्शन येत आहे की बाबा कशा पद्धतीने वातावरण राहील का, कारण की बरेचसे जण सांगत आहेत की वातावरण बिघडणार आहे, किती दिवसात बिघडणार आहे, किती दिवस वातावरण एकसारखं असं बिघडत राहणार आहे. या पूर्ण पद्धतीची माहिती आज आपण आपले जे मुखेडचे हवामान तज्ज्ञ आहेत शिवाभाऊ चिवळे यांच्याकडून घेऊयात. शिवाभाऊ नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. शिवाभाऊ, मला आता सांगा, आता हा महिना जे आहे मार्च आहे आणि आज तारीख आहे 13. तर शिवाभाऊ, इथून यापुढून आता सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज आपण पाहत आहोत की गाळणी चालू आहे. गहू असू द्या, हरभरा असू द्या, बरेचशा शेतकऱ्यांची हळद आता तोंडावरती आलेली आहे, त्यांची आता कापणी चालू आहे. काही दिवसामध्ये त्यांना काढावी लागणार आहे हळद. तर आता मला सांगा, या पद्धतीनं वातावरण आता याच्या पुढून कसं राहील की जे काही शेतकऱ्यांना आपली कामं करण्यासाठी सोयीस्कर जावं. आज दिनांक 13/3/26. तर उद्या एक 2-3 दिवस वातावरण आता तो चांगला राहणार आहे. म्हणजे थंड राहील. आज आहे 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख पर्यंत वातावरण थोडं थंड राहणार. 2-4 दिवस, 4 दिवस, 5 दिवस काम करून घ्या. चांगलं एक नंबर वातावरण राहणार आहे. काम करायला चांगलं राहणार आहे. दिनांक 17 तारखेला दुपारी थोडं बहुत पाऊस आपल्याकडे सुरू होते. थोडं बहुत म्हणजे एखादी सळक 1 घंटा, अर्धा घंटा. आणि 18 तारखेला चांगलं पाणी राहणार दुपारी. बरं, आपल्या भागात म्हणजे समजा आता हे मराठवाड्यात म्हणजे आपलं नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, पुन्हा इकडे आता विदर्भ, उस्मानाबाद, सगळीकडे चांगला पाणी राहणार आहे. भाग बदलत का होईना चांगलं पाणी आपल्याकडे 1 घंटा, 2 घंटे, 4 घंटे पाणी राहते. आणि आपल्या म्हणजे इथंच पडल असं काही नाही, कुठेही पडू शकते. ते कसं अवकाळी आहे. हे अवकाळी जेव्हा आता दिसून आले बकळ, पण इथं पडल की पुढे जाऊन पडल हे काही सांगता येणार. पण तो पाणी राहणार आहे आपल्याकडे. तरी 2-3 दिवस शेतकऱ्याने सावध राहावे. 17 तारीख थोडं दुपारी राहील, 18 तारखेला दुपारीच राहील आणि 19 तारखेला थोडं बहुत राहील. म्हणजे 19 तारखे पूर्ण क्लिअर होऊन जाईल, पण वातावरण पुन्हा अजून चांगलं राहणार आहे. बरं, म्हणजे आता सांगा 20 तारीख पासून हा आहे मार्च महिना, 31 मार्च पर्यंत वातावरण मोकळं राहील. चांगलं राहील. पुन्हा वातावरण चांगलं राहील. पुढच्या महिन्यात पाणी नाही तरी बी काही आगवा असतं, मी तुम्हाला 2 दिवस पहिले कल्पना देणारच मी. बरोबर शिवाभाऊ, आता हे झालं मार्च. आता शेतकऱ्यांना बरेचशा अडचणी येतात की आता जे काही आपली एप्रिल महिन्यामध्ये मशागतीची कामं असतात, नांगरटी करून घेणं, पूर्ण काही गोष्टी जे आहेत, कामं जे आहेत ते करण्यासाठी तर शेतकऱ्यांना संधी भेटणार आहे. चांगली भेटणार. पुढचा महिना चांगला राहणार. पुढचा महिना कडक उन्हाळा राहणार. मे महिना बी चांगला राहणार. आता काय चांगला राहणार ते बी महिना. ओके, म्हणजे शेती कामे करायला कुठलाच अर्थ नाही. पुढचा बी पावसाळा 1 नंबर राहणार आपल्या भागात. आता मी तुमच्या आपल्या मराठवाड्यामध्ये, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 1 नंबर पुढचा पाऊस काळ राहील. ओके, म्हणजे चांगल्या पद्धतीनेच राहणार आहे. चांगल्या पद्धतीने राहणार आहे पुढचा पाऊस. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं आपण आपल्या पिकाची काळजी घ्या. आपल्या शेतातील कामे लवकरात लवकर या तारखेच्या आत उरकून घ्या. आणि जर उरकवणं होत नसेल तर सावधगिरी कशा पद्धतीने तुम्हाला तुमची बाळगता येईल यासाठी काळजी घ्या. धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो.